उन्हाळा सुरू झालेला आहे, तर या उन्हाळ्यामध्ये एक वेळ हे थंडगार पाणीची फुलकी नक्की ट्राय करून बघा, जे की चवीला छान आहेच, बट त्याबरोबरच तुमची गट हेल्थ पण ठीक ठेवते आणि बॉडीला पण थंड ठेवण्याचे काम करते। त्यासाठी तुम्हाला पहिले पाणीपुरीचे पाणी बनवून घ्यायचे आहे। त्यासाठी एक मिक्सरच्या पॉटमध्ये पुदिना, हिरवी मिरची, सांबार, अद्रक, लसण मिक्सरमधून काढून घ्यायचं। त्यामध्ये चिंचेचं पाणी आणि लिंबू टाकून काही मसाले टाकून घ्यायचे। सर्व मसाले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले आहेत। मग फुलकी बनवण्यासाठी रात्रभर मुगाची आणि उडदाची डाळ मी भिजवलेली आहे। तुम्ही बेसनाचे पण बनवू शकता। मग त्या डाळीला छान वाटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं आहे त्यामध्ये। तुम्ही बघू शकता 2 चमचे पाणी टाकून एकदम स्मूथ बॅटर झालेलं आहे। त्या बॅटरला छान भांड्यात काढून घ्यायचं। त्यामध्ये थोडंसं बेसन, तिखट, जिरं पूड, धने पूड, मीठ, हळद सगळं मसाले छान टाकून घ्यायचे। सगळे मसाले टाकल्यानंतर त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता मेन स्टेप आहे, त्याला छानपैकी फेटून घ्यायचं किंवा ते खूप लाईट झाले पाहिजे आणि पाणी त्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे। हाताने छान खूप फेटून घ्यायचं। मग तुम्ही बघू शकता ते पाण्यावर तरंगलं होतं, तसं तरंगेपर्यंत त्याला छान फेटून घ्यायचं आणि त्यानंतर तेलामध्ये छान छोटे छोटे वडे टाकायचे। तुम्ही बघू शकता वड्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे। तर वडे पण तयार आहे आपले। या वड्यांना तसेच गरम गरम त्या थंड पाण्यामध्ये टाकायचे, जेणे की आतमध्ये पाणी जाते आणि तुम्हाला पाहिजे असेल तर कांदा टाका। थँक्यू, बाय बाय।